सकाळच्या नाश्त्याकरता किंवा मुलांच्या डब्याकरता झटपट किंवा अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी ही नाचणीची आंबोळी बघा, मस्त अशी जाळीदार तयार झाली आहे। त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं, त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल। आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। आता ह्याच वाटीने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे, त्यातलं अर्ध पाणी आपण वापरलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की आवश्यकता वाटली तर दुसरं पाणी आपल्याला वापरायचं आहे। तर इथे मी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम स्मूथ असं तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, मिक्सरला हे वाटून घेतल्यानंतर एकदम स्मूथ पीठ तयार झालेलं आहे। पीठ जर घट्ट असेल तर त्यानुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डोशाच्या बॅटरसारखं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ 5 ते 7 मिनिटं आपण बाजूला ठेवू, तोपर्यंत चटणी तयार करू। 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इतके डाळे घेतलेले आहेत, 3 लसूण पाकळ्या मोठ्या होत्या, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 चमचा साखर घालायची आणि अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे। लिंबूऐवजी तुम्ही इथे दही वापरू शकता किंवा मग चिंच वापरू शकता। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता यावर आपल्याला फोडणी घालायची आहे। 1 चमचा तेल गरम करायचं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं घालायचं, 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची, थोडासा हिंग घालायचा चिमूटभर आणि ही फोडणी जी आहे ती आपण चटणीवर घालायची। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी चटणी तयार झाली। आता 5-6 मिनिटं झालेली आहेत। पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चिमूटभर इतकं बेकिंग सोडा घालायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण आंबोळी घालायला सुरुवात करूया। तर इथे तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मध्यभागी चांगलं 1 ते 1.5 पळी पीठ घालायचं। हलकंसं ह्याला पसरवून घ्यायचं। जाळी बघा किती सुंदर पडली आहे। यावर 1 मिनिटाकरता झाकण ठेवायचं आणि वरची बाजू पण शेकून घ्यायची। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आंबोळी तयार झालेली आहे। वरून तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता। मस्त ही आंबोळी आपण काढून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद।